सोलापूर शहरातील 70 फूट रोड परिसरात जुन्या मारहाणीच्या प्रकरणातून तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। सुरेश कृष्णा श्रीराम वय 35 असे मृताचे नाव असून भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। जुनी मारहाणीची केस मागे घेतली नाही या रागातून 70 फूट रोड परिसरात भरदिवसा तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मृताचे नाव सुरेश कृष्णा श्रीराम वय 35 असे आहे। रविवारी सकाळी जिम वरून घरी जात असताना आरोपींनी आधीच दबा धरून सुरेशची दुचाकी अडवली। त्याला खाली पाडून कोयत्याने सपासप वार केले। तो खाली पडल्यावर ही हल्लेखोरांनी दगडाने ठेचत त्याची हत्या केली। या संपूर्ण घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। या हत्येमागे जुने वैमनस्य कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे। वराह पाळण्याच्या वादातून दोन्ही गटांमध्ये पूर्वी भांडण झाले होते। त्यानंतर 2020 मध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता। हीच केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। दरम्यान मुख्य आरोपी रोहित अण्णा रेड्डी याने घटनेपूर्वी सोशल मीडियावर धमकीजनक स्टेटस ठेवले होते अशी माहितीही समोर आली आहे। या प्रकरणी विजय श्रीराम, रोहित अण्णा रेड्डी, सुभाष सगडा, करण श्रीराम, सुमित श्रीराम व राहुल अण्णा रेड्डी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।